नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू ड्रॉ द सर्कम सर्कल अँड इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल याबाबत विचार केला आणि तशा पद्धतीचे सर्कम सर्कल आणि इन सर्कल काढण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले की डिफरंट टाइप ऑफ ट्रायंगल्समध्ये पोझिशन ऑफ द सर्कम सेंटर अँड पोझिशन ऑफ द इन सेंटर याचा आपण कन्क्ल्यूजन काढून तशा पद्धतीचा अभ्यास केला। ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल जर असेल आणि त्याचं मला सर्कम सर्कल काढायचं असेल तर तो जो सर्कम सेंटर जो आहे तो कुठे असेल तर आउटसाइड द ट्रायंगल असेल। अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे कन्क्लुजन्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले। आता आपल्याला काही उदाहरणं या व्हिडिओमध्ये अभ्यासायची आहेत, ती उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत। प्रॉब्लेम सेट 6 या प्रॉब्लेम सेट 6 मध्ये जे काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायला दिलेले आहेत त्या सगळ्या एक्झाम्पल्सचा विचार आपल्याला करायचा आहे। याच्यामध्ये पुन्हा आपल्याला इन सर्कल आणि सर्कम सर्कल काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे। काही इक्विलॅटरल ट्रायंगलचे आपल्याला सर्कम सर्कल इन सर्कल काढायचे आहेत, त्याचा आपल्याला इथे विचार करायचा आहे। काही जे क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने लिहायचं हा पण भाग या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे। तर आपण सुरुवात करूया या दोन उदाहरणांनी। दोन उदाहरणं मी या ठिकाणी बोर्डवर लिहिलेली आहेत आणि ते दोन्ही उदाहरणं अतिशय सोपी आहेत, ती सहज तुम्हाला सोडवता येतील। पण पुन्हा आपण सगळेजण मिळून ही उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्झाम्पल मी बोर्डवर लिहिलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना दिसतंय। कन्स्ट्रक्ट ट्रायंगल DEF सच दॅट DE इज इक्वल टू EF इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, अँगल F इज 45 डिग्री अँड कन्स्ट्रक्ट इट्स सर्कम सर्कल। अतिशय सिंपल क्वेश्चन आहे। तुम्ही जर थोड्याशा त्या क्वेश्चनकडे बघितलं, इफ यू ऑब्झर्व दिस क्वेश्चन, नाउ इन दिस क्वेश्चन द टू साइड्स आर इक्वल, that is side DE and side EF, these two sides are equal sides because each of length 6 centimeter and hence this triangle is a isosceles triangle। हा isosceles triangle असावा। ठीक आहे, आपण विचारात घेऊया की आणि तशा पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करूया। मग सगळ्यात आधी मला अँगल जो दिलेला आहे तो अँगल कोणत्या प्रकारचा दिला आहे बघा। अँगल इज गिव्हन दॅट इज अँगल F इज गिव्हन दॅट इज 45 डिग्री। DE EF, मग आधी मी जर EF काढली तर मला F अँगल हा 45 डिग्रीचा या ठिकाणी घेता येईल, म्हणून मी F हा व्हर्टेक्स मला मिळेल, म्हणून मी या ठिकाणी DF इज इक्वल टू 6 सेंटीमीटर काढणार आहे। मी DE सुद्धा 6 सेंटीमीटर काढू शकतो पण या ठिकाणी F पॉईंट जर मला मिळवायचा असेल किंवा F अँगल जर मला दिलेला आहे तर मी आधी EF ही साईड जी आहे ही आधी काढून घेतो। नाउ लेट अस ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन। फर्स्ट ड्रॉ द साईड EF दॅट इज 6 सेंटीमीटर। 6 सेंटीमीटरची साईड EF मी या ठिकाणी काढून घेतली। आता EF साईड काढल्यानंतर मला अँगल F जो दिलेला आहे तो अँगल F किती दिलेला आहे तर 45 डिग्री दिलेला आहे। ही मी EF काढून घेतली। मी या ठिकाणी नाव देताना या ठिकाणी F हे नाव देतो आणि या ठिकाणी E नाव देतो। येस, आता मला हा जो F अँगल आहे तो अँगल किती काढायचा आहे 45 डिग्री। मेजर दिस अँगल 45 डिग्री। हा 45 अंशाचा कोन मी या ठिकाणी मोजतोय बघा, हे 40 आहे, 45 डिग्री एक्झॅक्ट मी मोजून घेतला। त्याप्रमाणे मी हा अँगल या ठिकाणी काढणार आहे। येस, हा अँगल मी अशा पद्धतीने काढून घेतला। दिस अँगल इज ऑफ 45 डिग्री। आता मला अजून एक साइड दिली आहे दॅट इज DE।
ही DE साईड जी आहे ती सुद्धा किती आहे, दिस इज 6 सेंटीमीटर. DE साईड सुद्धा 6 सेंटीमीटरच आहे. म्हणून सरळ मी कंपासमध्ये आता या ठिकाणी मला D पॉईंट लोकेट करायचा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मी E आणि F एवढं डिस्टन्स मी 6 सेंटीमीटर घेतलेलं आहे. त्यामुळे मी DE सुद्धा 6 सेंटीमीटरच घेणार आहे. त्यामुळे मी अशा पद्धतीने या ठिकाणी एक आर्क काढतो. आता त्या आर्कला हा जो रे आहे हा इंटरसेक्ट होईल. मला तो रे त्या ठिकाणी एक्सटेंड करावा लागेल. मी हा एक्सटेंड या ठिकाणी अशा पद्धतीने हा रे एक्सटेंड करतो आहे. येस, हा एक पॉईंट मला मिळेल. आता हा पॉईंट आणि E जर मी या ठिकाणी जोडतो आहे, लक्षात घ्या, हे मी जोडून घेतलं. तुमच्या लक्षात येत असेल की कशा पद्धतीची डायग्रॅम तयार होते. ह्या दोन साइड्स इक्वल आहेत. EF इज इक्वल टू DE, या ठिकाणी D नाव आहे. ह्या दोन साइड जर इक्वल असतील तर दिस इज द आयसोसेलेस ट्रायंगल. येस, इट इज करेक्ट. पण तुम्ही जर बघितलं तर या दोन साइड इक्वल आहेत म्हणजे हा 45 डिग्री आहे तर हा सुद्धा 45 डिग्रीच असला पाहिजे किंवा असेलच. येस, तुम्ही मोजून बघा, तो 45 डिग्री तुम्हाला मिळेल. मग हा 45 मिळेल. दिस अँगल मस्ट बी 90 डिग्री अँड दॅट्स वाय दिस ट्रायंगल इज 45 90 डिग्री and that's why this is a right angle triangle. And we know that when we have to draw the circumcircle of the right angled triangle, then it is not necessary to bisect the two sides of that triangle, only bisect the hypotenuse of that triangle. या ट्रायंगलचा फक्त हायपोटेनस मला बायसेक्ट करावा लागेल. We can draw the circumcircle. Midpoint of the hypotenuse is the circumcenter of the right angled triangle. म्हणून सरळ मी आता या ठिकाणी काय करतोय, हायपोटेनस बायसेक्ट करतोय. बघूया आपण बरोबर येतं की नाही. कारण मी कन्क्लुजन काढलेलं आहे की हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगलच आहे. मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय. इथे एक खूण केली आहे, या बाजूला एक खूण करतोय, बायसेक्ट करतोय. मी साईड बायसेक्ट करतोय, लक्षात घ्या. ती खूण बायसेक्ट झाली नाही. पुन्हा एकदा आपण करूया. येस, या ठिकाणी मला मिळते. आता एक बायसेक्टर काढूया. बायसेक्टर ऑफ हायपोटेनस. या हायपोटेनसचा बायसेक्टर मी या ठिकाणी काढून घेतला. हा बायसेक्टर मी काढलेला आहे. दिस इज द मिड पॉइंट. हा मिड पॉइंट मला मिळतोय. येस, अँड दिस इज द सर्कमसेंटर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जशा पद्धतीचे कन्क्लुजन्स काढलेले आहेत त्याप्रमाणे मला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. दोन्ही साईड्स तुम्ही बायसेक्ट करायला काहीही हरकत नाही. तुम्ही जर या दोन्ही साईड बायसेक्ट केला तरीसुद्धा पॉईंट इथेच तुम्हाला मिळेल. दिस इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द 3 साइड्स ऑफ द ट्रायंगल. बट इन राईट अँगल ट्रायंगल, व्हाय इट इज अ राईट अँगल ट्रायंगल, वरती जे काही त्यांनी कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे हे बघा, हे सगळे तिघं पॉईंट्स तुमचे कुठे येत आहेत, ऑन द सर्कल. ऑल द व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल लाय ऑन अ सर्कल. येस, या पद्धतीने तुम्हाला सर्कल काढता येईल. या उदाहरणामध्ये मी ओळखू शकलो की हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. बऱ्याच वेळा असं होतं की ते आपल्याला ओळखता येत नाही. मग आपली प्रोसेस आपण सोडायची नाही. आपली प्रोसेस काय आहे, बायसेक्ट द साइड्स ऑफ द ट्रायंगल अँड ड्रॉ द सर्कल. याप्रमाणे तुम्ही केलं तरी चालेल. मग तुमच्या लक्षात येईल की आपण बायसेक्ट केल्यानंतर तो जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे तो हायपोटेनसवर येतो आहे. याचा अर्थ हा राईट अँगल ट्रायंगलच असला पाहिजे असं माझ्या नंतर लक्षात येऊ शकेल. ओके, हे उदाहरण आपण या पद्धतीने सोडवलं. आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल मला दिलेलं आहे, कन्स्ट्रक्ट इन सर्कल अँड सर्कल ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटरल ट्रायंगल मला या ठिकाणी काढायचं आहे. नाउ इट इज व्हेरी सिम्पल टू ड्रॉ द इक्विलॅटरल ट्रायंगल. व्हॉट इज द साइड ऑफ दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल? Side of that equilateral triangle is 7.5 centimeter. Yes,
and we have to draw the incircle and circumcircle of this equilateral triangle. 7.5 सेंटीमीटरचं मला या ठिकाणी सर्कल काढायचं आहे, सॉरी ट्रायंगल काढायचं आहे. मी 7.5 सेंटीमीटर या ठिकाणी एक साईड घेणार आहे. 7.5 सेंटीमीटर. येस, दिस इज 7.5 सेंटीमीटर. एक्झॅक्ट ही साईड मोजून घ्यायची आहे. येस, मोजून घेतल्यानंतर त्या ट्रायंगलचं नाव आपल्याला काही दिलं आहे का? येस, DSP. मी सरळ या ठिकाणी DS असं नाव देतो. P पॉईंट मला लोकेट करायचा आहे. दिस इज द इक्विलॅटरल ट्रायंगल. अगेन व्हेरी सिम्पल. काय करायचं, कंपासमध्ये पुन्हा आपण स्केलच्या साहाय्याने डिस्टन्स मोजण्याची आवश्यकता नाही, कारण DS मी काढून ठेवलेला आहे, एक साईड काढून ठेवलेली आहे, दॅट इज 7.5 सेंटीमीटर. सरळ इथपर्यंतचं डिस्टन्स घ्यायचं. दिस इज 7.5 सेंटीमीटर. हे डिस्टन्स मी घेतलेलं आहे. हे न बदलवता Dवर ठेवायचं, असा एक आर्क करायचा. त्याप्रमाणे Sवर ठेवायचं, असा एक आर्क करायचा इंटरसेक्ट करणारा. तो जो पॉईंट मला मिळेल, दिस पॉईंट इज P. हे पहा, DSP. ओके, तुम्ही कुठलेही नावं देऊ शकतात. या ठिकाणी PS देऊ शकतात, या ठिकाणी D येईल, DPS किंवा DSP, किंवा इकडे S द्या, इकडे P घ्या. कुठल्याही पद्धतीने तुम्हाला ते नावं देता येतील, कारण ट्रायंगलचे नावं कसे द्यायचे ते आपल्याला सगळं माहिती आहे. ट्रायंगल मी काढून घेतला. आता हा ट्रायंगल काढून झाल्यानंतर मला काय काढायचं आहे, तर याचंच इन सर्कल काढायचं आहे आणि याचं सर्कम सर्कल काढायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे की इन राईट अँगल ट्रायंगल, इफ वी ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच साइड ऑफ द ट्रायंगल इज द अँगल बायसेक्टर ऑफ द अपोजिट साइड. म्हणजे या साईडचा मी परपेंडिक्युलर बायसेक्टर जर काढला तर तो त्याच्या अपोजिट अँगलचा अँगल बायसेक्टर होतो. हे आपल्याला याच्यापूर्वीच माहिती आहे. त्यामुळे इक्विलॅटरल ट्रायंगलचं सर्कम सेंटर अँड इन सेंटर दे आर कोइन्साइड विथ इच अदर. म्हणजे या ट्रायंगलचं मला सर्कम सर्कल काढा किंवा इन सर्कल काढा, त्याच्यासाठी मला कोणत्याही दोन कृतीपैकी एक कृती करणं गरजेचं आहे. तुम्ही एकदा अँगल बायसेक्ट करा किंवा साईड बायसेक्ट करा. बरोबर आहे, दोघंही बायसेक्ट करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. मग सुरुवातीला आपण साईड बायसेक्ट करूया. साईड बायसेक्ट करून आपल्याला याचं सर्कम सर्कल आणि इन सर्कल दोघंही काढता येतात. मी या ठिकाणी कुठल्याही दोन साईड आता बायसेक्ट करतो आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, अशी एक खूण केली, इकडे एक खूण केली, त्याचप्रमाणे इथे ठेवलेलं आहे, इकडे एक खूण केली आहे, एक साईड मी बायसेक्ट केली. DS ही साईड आहे, ती साईड मी या ठिकाणी बायसेक्ट करून घेतलेली आहे. येस, दिस इज द बायसेक्टर ऑफ साईड DS. आता दुसरी एक साईड आपण सिलेक्ट करूया कुठली तरी, ती आपण बायसेक्ट करणार आहोत. दुसरी साईड आपण सिलेक्ट करूया, दॅट इज PD घेऊया आपण आणि PD बायसेक्ट करूया. या ठिकाणी PD मी बायसेक्ट करतो आहे. दोन कंस असे केले, P वर ठेवून पुन्हा इथे छेदणारा एक कंस, याला छेदणारा एक कंस, दोन आर्क इंटरसेक्ट झालेले मला दिसत आहेत. ते पॉईंट्स मला मिळत आहेत बघा. हा एक पॉईंट मिळाला, हा एक पॉईंट मिळाला. हे दोन पॉईंट्स मी जोडून घेणार, म्हणजे तो त्या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर होईल. बघा, या पद्धतीने मी तो जोडून घेतो आहे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साईड PD होईल. हा परपेंडिक्युलर काढून झाल्यानंतर तो जो पॉईंट मला मिळतो आहे, दॅट इज द पॉईंट. तो जो पॉईंट मिळतो आहे, दिस इज द सर्कम सेंटर अँड इन सेंटर ऑफ द ट्रायंगल. हा त्या ट्रायंगलचा सर्कम सेंटरसुद्धा आहे आणि इन सेंटरसुद्धा आहे. म्हणून मी सरळ या ठिकाणी अशा पद्धतीने घेतो. एवढी रेडियस मी घेणार आहे बघा, एवढी रेडियस मी घेतो, या व्हर्टेक्स एवढी, आणि सरळ एक सर्कल या ठिकाणी मी काढतो.
This circle passes through all 3 vertices of the triangle. Yes. हे सर्कल अशा पद्धतीने पास झालेलं मला दिसलं. मग इन सर्कल काढायचं आहे, तर हा जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे तेवढंच डिस्टन्स मी घेणार आहे. आता बघा साईडपर्यंत, म्हणजे इन सेंटर टू दॅट साईड एवढं डिस्टन्स मी या ठिकाणी घेतलं आणि इन सर्कल मी सरळ या ठिकाणी काढू शकतो की दिस इन सर्कल टचेस ऑल 3 साइड्स ऑफ द ट्रायंगल. या ट्रायंगलच्या तिघही साइड्सला हे इन सर्कल काय होतं आहे, टच होतं आहे. अशा पद्धतीचं इन सर्कल मला या ठिकाणी सहज काढता येईल. ओके, अशा पद्धतीने सर्कल काढता येईल की जे सर्कल या एकच पॉईंट विचारात घेऊन मी या ठिकाणी हे सर्कल सहज अशा पद्धतीने काढू शकलो की दिस सर्कल टचेस द ऑल 3 साइड्स ऑफ द ट्रायंगल. या तिघ साइड्सला टच होणारं असं एक सर्कल मी या ठिकाणी काढलं. दिस इज द इन सर्कल. आता हे एक्झॅक्ट जर आपण काढलं तर हे दोघंही सर्कल्स अतिशय व्यवस्थित आपल्याला सहज त्या ठिकाणी काढता येतात. पुढे त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काही भाग दिलेले आहेत किंवा या क्वेश्चनमध्ये अजून काय दिलेलं आहे की ह्या सर्कम सर्कल आणि इन सर्कल या दोघांचंही मला रेडियस मोजायची आहे. येस, आणि त्यांचा रेशो घ्यायचा आहे. तुम्ही उदाहरण जर पुढे वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की कन्स्ट्रक्ट द इन सर्कल अँड सर्कम सर्कल ते तर आपण केलं ऑफ दिस इक्विलॅटरल ट्रायंगल. मेजर द रेडाय ऑफ बोथ सर्कल्स. या दोघंही सर्कल्सच्या मला काय मोजायचे आहेत, रेडियस मोजायचे आहेत. रेडियस कशा मोजणार, तर आपल्याकडे रेडियस मोजण्यासाठी सरळ आपल्याकडे या ठिकाणी तुमच्या कंपासमध्ये जे डिव्हायडर असतं त्या डिव्हायडरने अशा पद्धतीने तुम्हाला डिस्टन्स घ्यायचं. दिस इज द रेडाय ऑफ द सर्कम सर्कल. त्याचप्रमाणे इथे ठेवायचं या साईडपासून या सेंटरपर्यंतचं अंतर. दिस इज द रेडाय ऑफ द इन सर्कल. येस, मग इथे तुम्ही नावं द्या. आता इथे नाव द्या ओ. इथे हा पी आहेच. ओ आणि पी हे तुम्हाला दिस इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल, दॅट इज ओ पी. ओ पी इज इक्वल टू त्याचं डिस्टन्स तुम्ही लिहा. इथे तुम्ही एम नाव द्या. समजा ओ एम इज इक्वल टू दिस इज द रेडियस ऑफ द इन सर्कल. ओ पी जर तुम्ही मोजली एक्झॅक्ट तर तुम्हाला मिळेल 4.2 सेंटीमीटर अँड ओ एम इज 2.1 सेंटीमीटर. येस, दिस इज द रेडाय ऑफ द सर्कम सर्कल. दिस इज द रेडियस ऑफ द इन सर्कल. मग तुम्हाला काय काढायचं आहे, रेशो. मग हा रेशो मी कशा पद्धतीने काढेल, तर ओ पी अपॉन ओ एम दिस इज रेशो इज इक्वल टू 4.2 डिवायडेड बाय 2.1 इज इक्वल टू 2/1 अँड हेन्स रेशो ऑफ द रेडियस ऑफ सर्कम सर्कल टू द रेडियस ऑफ द इन सर्कल इज 2:1. हा रेशो मला सहज या ठिकाणी काढता येईल. तर अशा पद्धतीने जे आपल्याला त्या उदाहरणामध्ये विचारलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला सहज ते उदाहरण सोडवता येतं. आता आपल्याला या प्रॉब्लेम सेटमध्ये जे काही महत्त्वाचे उदाहरणं पुन्हा काही दिलेले आहेत त्या उदाहरणांकडे आपण जातो आहोत. यापूर्वी आपण काही थेरम्स या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत की perpendicular drawn from the center to the chord bisects the chord. This is the important theorem we learn. दुसरा थेरम आपण शिकलेलो आहोत की the congruent chords are equidistant from the center of a circle. Yes, हा एक थेरम शिकलो आहोत. त्याचा कॉन्व्हर्स थेरमही आपल्याला माहिती आहे. या सगळ्या थेरमचा उपयोग करून आपल्याला काही एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडवायचे आहेत. एक्झाम्पल नंबर 4 in the problem set 6 मध्ये एक्झाम्पल नंबर 4 आहे. यापूर्वी 2 उदाहरणं जी मी आधी घेतली त्याच्यापैकी एक उदाहरण हे मागच्या एक्झरसाइजमधलं होतं आणि हे जे एक्झाम्पल आहे हे 2 नंबरचं एक्झाम्पल प्रॉब्लेम सेट 6 मधलं आहे. हे एक्झाम्पल आपल्याला
या ठिकाणी सोडवून दिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 3 जे आहे प्रॉब्लेम सेट 6 मधलं ते तुम्हाला सोडवायचं आहे. ते तुम्ही सहज सोडवू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला सर्कम सर्कल काढायचं आहे. आपण एक्झाम्पल नंबर 4 कडे आता जाणार आहे. एक सर्कल आपल्याला दिलंय. या सर्कलमध्ये एक कॉर्ड आहे. दिस इज अ कॉर्ड. आणि एक डायमीटर अशा पद्धतीने दिलेला आहे. दिस इज अ डायमीटर. द नेम ऑफ दॅट कॉर्ड इज RS. दिस डायमीटर इज QT. This is the center of the circle, that is C. This point of intersection, that is P. हा P point आपल्याला दिलाय. C is a center of circle. C is center of circle. Next, that is segment QT is diameter. Segment QT is a diameter. CT is equal to 13, CP is equal to 5, then find RS. अतिशय सिंपल क्वेश्चन आपल्याला दिलाय. RS ची लेंथ मला काढायची. आता RS इज अ कॉर्ड ऑफ दॅट सर्कल. RS इज द कॉर्ड ऑफ दॅट सर्कल. तुम्ही जर थोडासा अजून विचार केला तर ही कॉर्ड आहे. QT इज अ डायमीटर. येस, मीन्स CQ इज अ रेडियस. ही आहे CQ इज रेडियस. येस, मीन्स दिस CP इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू QT. येस, या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे. म्हणजे QT हा डायमीटर आहे. RS ही काय आहे? कॉर्ड आहे. या ठिकाणी तो डायमीटर परपेंडिक्युलर आहे. याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी खूण दिलेली आहे ऑलरेडी डायग्रॅममध्ये. असं नाही की या ठिकाणी ही खूण नाही आहे. ही जर खूण नसती तर मला प्रश्न पडला असता की तो परपेंडिक्युलर आहे किंवा नाही. येस, ठीक आहे. RS कॉर्ड आपल्याला दिलेली आहे वगैरे वगैरे, पण या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे. मीन्स दिस कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द डायमीटर असं मला या ठिकाणी डायग्रॅममध्ये दर्शवलेलं आहे. म्हणून सरळ असा विचार करूया. इफ वी ड्रॉ द सेगमेंट CR हा जर सेगमेंट मी काढला तर इट इज द रेडियस ऑफ द सर्कल. CT इज इक्वल टू 13 अँड हेन्स CR इज ऑल्सो 13 बिकॉज दिस इज द रेडियस. येस, CP इज इक्वल टू 5. दिस CP इज 5 अँड वी नो दॅट दिस इज द परपेंडिक्युलर drawn from the center to the chord and hence it bisects the chord. म्हणून या ठिकाणी PRP याची लेंथ मला सहज या ठिकाणी काढता येईल. आणि RP ची इफ वी नो द RP then we can easily find out the RS because perpendicular drawn from the center to the chord bisects the chord. याप्रमाणे आपण इथे जाऊया. एक काय असतं की एखादं उदाहरण मला लिहिताना कोणत्या पद्धतीने विचार करायचा, कसं मला जायचं आहे, मला स्टेप्स कोणत्या कोणत्या पद्धतीने लिहायच्या आहेत किंवा कोणकोणत्या स्टेप्स त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. तर पहिला भाग आपण इथे लिहूया. ड्रॉ सेगमेंट CR. दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट. ड्रॉ सेगमेंट CR. नाउ CR इज इक्वल टू CT इज इक्वल टू 13. येस, रेडाय ऑफ द सर्कल. रेडाय ऑफ सर्कल. दुसरा भाग अजून QT इज परपेंडिक्युलर टू RS. कशावरून? तर गिव्हन. कारण डायग्रॅममध्ये मला दर्शवलेलं आहे की दिस टू आर द परपेंडिक्युलर. मीन्स QT इज परपेंडिक्युलर टू RS. ही खूण या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे ती परपेंडिक्युलर आहे. ओके, मग आता CP इज इक्वल टू 5. CP इज इक्वल टू 5 गिव्हन. येस, आणि म्हणून इन राईट अँगल्ड ट्रायंगल. इन राईट अँगल्ड ट्रायंगल. ट्रायंगलचं नाव लिहूया आपण CPR. ट्रायंगल CPR.
CR square is equal to CP square plus RP square. Yes, CR square means 13 square, CP square means 5 square, and plus RP square. 13 square is 169, 5 square means 25 plus RP square, and hence RP square is equal to 169 minus 25 is equal to 144, and hence RP is equal to 12 units. Value of RP is 12. Now we know that RS is equal to twice into RP, and hence RS is equal to 2 into 12, and hence 24 units. This is the value of RS. कारण काय, तर पुढे मला एक रिझन लिहावं लागेल. परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर बायसेक्स द कॉर्ड, and hence RS is equal to twice of RP. येस, या पद्धतीने मला या ठिकाणी उदाहरण सोडवता येईल. अतिशय सिंपल क्वेश्चन्स आहेत, आणि हे सिंपल क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सहज सोडवता येतात. त्याच्यात काही कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येत नाही. आपण आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. पुढचं उदाहरण पण अतिशय सोपं आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये मला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. ते प्रूव्ह कशा पद्धतीने करायचं आहे त्याचाही विचार आपण या ठिकाणी करूया. एक सर्कल दिलंय. दिस इज अ सर्कल. दिस इज द डायमीटर. हा एक डायमीटर दिलेला आहे. P इज अ सेंटर ऑफ सर्कल. आपण आधी उदाहरण लिहूया. P is a center of circle. Chord AB and chord CD intersect on the diameter. Intersect on the diameter. At point E. At point E, if angle AEP is congruent with angle DEP, then prove that AB is equal to CD. बघा, AB इज इक्वल टू CD. म्हणजे काय, तर दोन कॉर्ड्स मला दिलेले आहेत. या दोन कॉर्ड्स आहेत, लक्षात घ्या. या दोघही कॉर्ड्स अशा दिलेल्या आहेत मला की हा जो अँगल आहे इथला, एक कॉर्ड आहे AB अँड सेकंड कॉर्ड इज CD. नाउ these two chords intersect on the diameter. Yes, and at point E, हा जो पॉइंट आहे हा E पॉइंट आहे. इफ AEP, बघा आता AEP this angle and DEP these two angles are congruent. बघा, हे दोन अँगल्स मला कॉन्ग्रंट दिलेले आहेत. प्रूव्ह काय करायचं आहे? कॉर्ड AB इज कॉन्ग्रंट विथ कॉर्ड CD, असं मला या ठिकाणी प्रूफ लिहायचं आहे. मग याच्यासाठी मी एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करणार आहे. कन्स्ट्रक्शन काय करूयात आपण, तर ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम P टू कॉर्ड CD अँड P टू कॉर्ड AB. बघा, कन्स्ट्रक्शन काय करणार आहे मी. ड्रॉ परपेंडिक्युलर म्हणजे मला परपेंडिक्युलर काढायचा आहे. कुठे काढायचा आहे, तर या P पॉईंटवरून सेट स्क्वेअरने हा परपेंडिक्युलर काढायचा. इथे एक परपेंडिक्युलर मी काढला आणि त्याच पद्धतीने
या कॉर्डवर सुद्धा एक परपेंडिक्युलर मला काढायचा आहे. येस, असा एक परपेंडिक्युलर काढायचा. म्हणजे ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम पी टू द रिस्पेक्टिव्ह कॉर्ड्स. त्या ज्या रिस्पेक्टिव्ह कॉर्ड्स आहेत त्या रिस्पेक्टिव्ह कॉर्ड्सवर मला काय करायचे आहेत, ते परपेंडिक्युलर्स काढायचे आहेत. मग त्या परपेंडिक्युलरला आपण नाव देऊया पी एम अँड पी एन. येस, पी एम अँड पी एन. पहिलं वाक्य मी म्हणतो इथे की ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर टू ए बी अँड पी एन perpendicular to CD. This is the first statement. Now when we draw the perpendicular, तुम्हाला त्या ठिकाणी दोन ट्रायंगल्स तयार झालेले दिसत आहेत. If you observe that there are two triangles, the two triangles are formed. That is, this is the point E, E P M. बघा हा एक ट्रायंगल तुम्हाला दिसतोय. And the next triangle is ENP किंवा EPN. Yes, the next triangle is EPN. हा एक दुसरा ट्रायंगल तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. नीट ऑब्झर्व करा, हे दोन ट्रायंगल्स मला दिसत आहेत. या दोन्ही ट्रायंगलकडे मी जर व्यवस्थित बघितलं तर हे दोघं ट्रायंगल्स मला कॉन्ग्रेंट दाखवता येतील. कशा पद्धतीने? हे जर दोन अँगल्स कॉन्ग्रेंट आहेत या ट्रायंगलचे, तर हा तिसरा अँगल सुद्धा कॉन्ग्रेंट असेल, बिकॉज सम ऑफ मेजर्स ऑफ थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. किंवा आपल्याला या ठिकाणी टू अँगल्स अँड वन साइड and two angles and one side of the another triangles are congruent. That's why these two triangles are congruent by SAA test. या ठिकाणी मला SAA टेस्ट वापरावी लागेल. मग त्या SAA टेस्टने हे दोघं ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट होतील. बरोबर. मग सरळ मी आता या ठिकाणी लिहितो. मी हे बायसेक्टर काढल्याबरोबर माझ्या लक्षात येतं आहे की इन ट्रायंगल PME and triangle PNE, हे दोन ट्रायंगल्स मी घेतले. इन दिस ट्रायंगल अँगल PEN is congruent with angle, PEM is congruent with angle PEN. आता तुम्ही म्हणाल की हे अँगल का कॉन्ग्रेंट आहेत? कारण इथे मला दिलेलं आहे गिवन AEP. बघा AEP याचा अर्थ अँगल तोच आहे. बघा PEM अँगल इज सेम PEM अँड हेन्स राईट हिअर गिवन. हे दोघंही अँगल्स सेम आहेत. सेकंड, दॅट इज PM इज परपेंडिक्युलर टू PN. मी म्हटलं इथे परपेंडिक्युलर काढा, म्हणजे अँगल PME congruent with angle PNE. Why? Each of 90 degree. कारण हे कन्स्ट्रक्शन पहिलं स्टेटमेंट बघा, म्हणून मी या ठिकाणी लिहिलं each of 90 degree. Second thing, PE, this side is common to the both triangles and hence PE is congruent with PE, that is common side. And hence triangle PME is congruent with triangle PNE by SAA test. मग आता तुम्ही म्हणाल की हे ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट दाखवून काय उपयोग आहे? ट्रायंगल्स तर आपण कॉन्ग्रेंट दाखवले. When the two triangles are congruent, corresponding elements are also congruent. त्याला आपण रिमेनिंग पार्ट्स असं म्हटलेलं आहे. दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट झाल्यावर मला लिहिता येईल दिस इज द करस्पॉन्डिंग साइड. PM इज कॉन्ग्रेंट विथ PN अँड हेन्स
PM is congruent with PN. Why? CSCT, corresponding sides of the congruent triangle. मग आता विचार करा असा, PM is the distance of that chord from the center, and if the distance of the chord from the center are equal, then the chords are congruent. This is the converse theorem. हा converse theorem आपण शिकलेला आहे. If the two chords are equidistant from the center, then they are congruent. तेव्हा ते congruent असतील. And hence two chords AB and CD are equidistant from center P, and hence chord AB is congruent with chord CD. आणि म्हणून मला सरळ म्हणता येईल की chord AB and chord CD are congruent with each other. अतिशय सोप्या पद्धतीने मला हा थेरम लिहिता येईल. हे जे प्रूफ आहे याचं लिहिता येईल. या ठिकाणी मला काही कन्स्ट्रक्शन करावं लागलं, त्या कन्स्ट्रक्शन मी या ठिकाणी सहज करू शकलो. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल. त्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचं एक छोटंसं प्रूफ करायचं आहे. प्रूफ इज अगेन व्हेरी सिम्पल. त्या प्रूफचा आपण विचार करणार आहोत. एक डायग्राम आपल्याला दिली आहे. सर्कल दिलंय. एक कॉर्ड आपल्याला दिली आहे, कॉर्ड AB. येस, दिस इज वन ऑफ द डायमीटर. This point is E, this point is D, this point is C, and draw the two segments, that is AC and BC. असे दोन सेगमेंट्स मला दिलेले. बघा, डायग्रामकडे नीट काळजीपूर्वक बघा. काय काय दिलेलं आहे ती मी आता या ठिकाणी लिहिणार आहे. सेंटर इज O, CD is diameter of circle with a center O, diameter CD is perpendicular to chord AB at point E. Yes, show that triangle ABC is an isosceles triangle. अतिशय सिंपल क्वेश्चन. आणि जे काही थेरम्सचा उपयोग मला या ठिकाणी करायचा आहे तो सहज या ठिकाणी करता येईल अशा पद्धतीचा अतिशय सिंपल एक्झाम्पल मला या ठिकाणी दिलेलं आहे. एक सर्कल दिला आहे विथ सेंटर O. CD इज अ डायमीटर. धिस डायमीटर इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड AB. दिस इज अ परपेंडिक्युलर. येस, आता CD जर परपेंडिक्युलर असेल तर OE इज परपेंडिक्युलर. येस, OE इज अ पार्ट ऑफ दॅट CD. म्हणून पहिला मुद्दा मी या ठिकाणी लिहितो की CD इज अ परपेंडिक्युलर टू chord AB. Why? Given. Then OE is also perpendicular to AB. OE is also perpendicular to AB. मग मला काय माहिती आहे की when OE is perpendicular to AB means perpendicular from the center to the chord bisects the chord, and hence AE is equal to EB. Perpendicular from center
बायसेक्स द कॉर्ड, बायसेक्स द कॉर्ड. म्हणजे AE इज इक्वल टू EB हे मला आत्ता या ठिकाणी मिळालं. मला दाखवायचं की हा आयसोसेल्स ट्रँगल आहे. हा आयसोसेल्स ट्रँगल केव्हा होईल? जेव्हा AC इज इक्वल टू BC हे मी दाखवलं तर तो आयसोसेल्स ट्रँगल होईल. बरोबर. हा परपेंडिक्युलर म्हणजे हा 90 डिग्री आहे. आता हे दाखवून झाल्यानंतर मला दोन ट्रँगल्स घ्यायचे आहेत. कोणकोणते ट्रँगल मी घेणार आहे बघा. ट्रँगल घेणार आहे आता CEB हा एक ट्रँगल. येस. अँड अनदर ट्रँगल इज CAE हा एक ट्रँगल. हे दोन ट्रँगल्स मला घ्यायचे आहेत आणि या दोन ट्रँगल्सवरून मला तो आयसोसेल्स ट्रँगल आहे दाखवायचा. इट इज व्हेरी सिम्पल. नाऊ इन ट्रँगल AEC असं लिहूया आपण. इन ट्रँगल AEC अँड ट्रँगल BEC. काय काय घडेल या ट्रँगलमध्ये बघा. CE is congruent with CE, common. Second thing AEC, बरोबर. AEC म्हणजे हा अँगल 90 डिग्री मला माहिती आहे. इट इज परपेंडिक्युलर वरती दिलेलंच आहे. म्हणून अँगल AEC इज इक्वल टू अँगल BEC each of 90 degree. Each of 90 degree, that's why they are congruent. And hence AE is equal to EB. AE is equal to EB. फार फार तर याला स्टेटमेंटला तुम्ही 1 नाव द्या. इथे म्हणा फ्रॉम 1. येस. बघा, दिस इज द साइड congruent, this angle is congruent and this side is congruent. That's why these two triangles are congruent by SAS test. म्हणून सरळ या ठिकाणी लिहिणार ट्रँगल AEC congruent with triangle BEC by SAS test. Yes. And when the triangles are congruent, corresponding elements are congruent. AC is equal to BC. Right here AC is congruent with BC by CSCT, and hence in triangle ABC AC is equal to BC, then triangle ABC is isosceles triangle. हा isosceles triangle होईल. तर अशा पद्धतीचे प्रूफ आपल्याला सहज लिहिता येतात. परंतु हे केव्हा लिहिता येतात? तर मला त्या आकृतीचं निरीक्षण केलं पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा भाग, मला जे थेरम्स मी शिकलेलो आहे ते थेरम मला नीट आठवले पाहिजेत आणि ते त्या वेळेला बरोबर आठवले पाहिजेत. आकृतीचं निरीक्षण करून मी कोणत्या प्रकारचे टेस्ट वापरणार आहे, कुठलं रिलेशन वापरणार आहे याकडे मला लक्ष द्यावं लागेल. तर या बाबी अतिशय सोप्या होतील. प्रूफ लिहिणं हे सगळ्यात सोपं असतं. अल्जेब्रामध्ये तरी आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात, पण जॉमेट्रीमध्ये आपल्याला लॉजिकल थिंकिंगने एक एक स्टेप पुढे गेलं तर हे उदाहरण अतिशय सहज रीतीने आपल्याला सॉल्व करता येतं. हा जो लॉजिकल थिंकिंगचा भाग आहे हा वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करावा. आता या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 6 याच्यातले मॅक्झिमम सगळेच क्वेश्चन आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्तही काही क्वेश्चन जे असतील प्रश्नपत्रिकांमध्ये असतील, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये दिलेले असतील, रेफरन्स बुक्समध्ये असतील, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या काही बुक्समध्ये असतील, तर ते तुम्ही सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करा. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकरण घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद.